नमस्कार मंडळी. आज आपण बोंबील कांदा बनवणार आहोत. इतका टेस्टी बोंबील कांदा आहे ना, की एका भाकरीच्या ऐवजी तुम्ही 2 भाकरी खाणार याची फुल गॅरंटी आहे. तर बघू शकता किती टेस्टी झालेला आहे. तर चला मग बघूया. तर त्याच्यासाठी मी घेतले आहेत बोंबील घेतलेले आहेत ते सुके चांगले साफ करून घेतलेले आहेत कापून वगैरे. आता आपण ते पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊया. 2-3 पाणी चेंज करायचं आहे आणि चांगले स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे ते बोंबील आधी आपण. आता आपण त्याचं पाणी आहे ना निथळून घेऊया. पाणी निथळून घ्यायचं आहे बोंबलाचं सगळं. अशा प्रकारे बोंबील काढून घ्यायचे आहेत पाण्यातून. आता आपण तेल घेऊया कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये हे बोंबील आता परतून घेऊया. लालसर कलर येईपर्यंत बोंबील चांगले परतायचे आहेत 2 ते 3 मिनिटं. हाय फ्लेमवरच परतायचे आहेत. तर बघू शकता असं लालसर थोडासा कलर आला. थोडेसे कडक झाल्यासारखे वाटले तर आपण आता हे बोंबील परतून झाले समजायचे. तर चला आता हे काढून घेऊया प्लेटमध्ये. परतून घेतल्याने त्याचा वास कमी होतो बोंबलाचा आणि टेस्टही खूप छान लागते. तर तुम्ही कधीही कराल बोंबील तर असे परतून घ्या. तर आता अशा प्रकारे आपण काढून घेतले आहेत. आता त्याच तेलामध्ये मी कांदे परतायला टाकते. तर इथे मी 4 घेतले आहेत कांदे मीडियम साईजचे. ते आता परतून घेऊया. बोंबील कांदा म्हटलं की तिथे कांदा भरपूर लागतो. कांद्याने खूप छान अशी टेस्ट येते बोंबलाला. तर तुम्ही कांदे भरपूर घाला. आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहेत. आता टोमॅटो आणि कांदा आपण चांगले एकजीव होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहेत. चांगले नरम झाले पाहिजेत. बघू शकता अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे. आता इथे आपण त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेऊया. हळदीला थोडंसं परतून घेऊया आपण. आता आपण इथे मसाले घालून घेऊया. तर मी इथं 2 चमचे घेतले आहेत लाल तिखट. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घ्या. आणि 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा पावडर. आता हे मसाले चांगले पटकन आता परतून घ्यायचे आहेत तेलामध्ये. मसाले जळाले नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. पटपट हलवून घ्यायचेत मसाले. आणि आता आपण त्याच्यामध्ये आहे ना पाणी घालून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं आहे. तुम्हाला जितकं पातळ करायचं आहे तसं तुम्ही पाणी वापरा. मी थोडंच पाणी घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मिक्स करून मिठाला चांगलं त्याच्यामध्ये आता आपण हे फ्राय केलेले बोंबील टाकूया. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेऊया. आणि आता त्याला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी आहे ना मंद गॅसवर असं झाकून आहे ना शिजायला ठेवूया. 3 ते 4 मिनिटं शिजवून द्यायचे त्याला मसाल्यांमध्ये. तर बघू शकता किती छान कलर आला आहे आणि बोंबील एकदम मस्त शिजले आहेत आपले. आता वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरूया. तर खूप अशी टेस्टी ही बोंबलाची रेसिपी आहे. तुम्ही अशा प्रकारे बोंबील कांदा करून बघा. तुम्हालाही खूप आवडेल. तोंडाला चव नसेल तर तुमच्या तोंडाला चव आणणारी ही बोंबीलची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.